नागपुर में 20 से 22 जून के बीच मुख्यमंत्री चषक राष्ट्रीय कुश्ती अंडर 15 स्पर्धा का आयोजन किया जा रहा है। इस प्रतियोगिता की जानकारी प्रेस कॉन्फ्रेंस में दे दी गई, जिसमें प्रमुख अतिथियों की मौजूदगी रही। यह स्पर्धा श्री गणेश विद्या संकुल कोराड़ी में आयोजित होगी, जहां देश भर के युवा पहलवान अपने हुनर का प्रदर्शन करेंगे। राज्य सरकार और स्थानीय प्रशासन के सहयोग से सभी तैयारियां पूर्ण कर ली गई है। स्पर्धा युवा खिलाड़ियों के लिए राष्ट्रीय स्तर पर एक बेहतरीन अवसर साबित होगी। मुख्यमंत्री चषक राष्ट्रीय अंडर 15 कुस्ती स्पर्धा नागपूर शहरात होऊ घातलेली आहे। नागपूर शहराला हा बहुमान या ठिकाणी माननीय रामदासजी तडस असेल, त्यांची संपूर्ण टीम असेल, त्यांनी दिलेला आहे। या ठिकाणी मानकापूर स्टेडियमवर 20, 21, 22 असे 3 दिवस ही कुस्ती स्पर्धा रंगणार आहे। या कुस्ती स्पर्धेला आम्ही नाव जे आहे ते मुख्यमंत्री चषक अंडर 15 राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा असं नाव दिलेलं आहे। याला उद्घाटनाला भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष सन्माननीय संजय कुमार सिंग यांची विशेष उपस्थिती राहणार आहे। त्याचप्रमाणे आपल्या राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस, राज्याचे सन्माननीय उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार, राज्याचे सन्माननीय क्रीडा मंत्री दत्ता मामा भरणे, त्याचप्रमाणे नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे देखील उपस्थित राहणार आहे। राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री यांच्याशी देखील आम्ही संपर्क केलेला आहे। त्यांचं अजूनपर्यंत स्वीकृती यायची आहे, ती आल्यानंतर त्यांच्याबद्दल देखील आम्ही निश्चित आपल्याला कळवू। ही जी कुस्ती स्पर्धा आहे ही फ्रीस्टाईल कुस्ती वजन गट 38, 41, 44, 48, 52, 57, 62, 68, 75 व 85 या वजन गटामध्ये आहे। त्याचप्रमाणे ग्रीको रोमन कुस्ती जी आहे ती 38, 41, 44, 48, 52, 57, 62, 68, 75 आणि 85। तसेच यामध्ये मुलींची जी स्पर्धा आहे ती 33, 36, 39, 42, 46, 50, 54, 58, 62 आणि 66 या वजन गटात होणार आहे। भारतीय कुस्ती महासंघाशी संलग्न असलेले 25 राज्य या ठिकाणी येणार आहे। जवळपास 1200 ते 1500 पर्यंत पैलवान याच्यामध्ये सहभागी होणार आहे। त्यांची संपूर्ण व्यवस्था आम्ही नागपूर शहरात करतोय। 900 पंच यामध्ये येणार आहेत, त्यांची देखील व्यवस्था नागपूर शहरामध्ये अत्यंत चांगली व्यवस्था। नागपूर शहर ज्याच्याकरता ख्याती प्राप्त आहे की आम्ही आमच्याकडे क्रीडा महोत्सवामध्ये पहिल्या दिवशी, योगेशजी आपल्याला सांगतो की पहिल्या दिवशी क्रीडा महोत्सवामध्ये आम्ही 1 ते 5 दिवस 4500 खेळाडूंची व्यवस्था करतो, राहायची, खायची, प्यायची सर्व। त्याच्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा। नागपुरात आम्ही जे यजमानपद घेतलं आहे एक अत्यंत चांगली कुस्ती स्पर्धा ही आम्ही या ठिकाणी करणार आहोत। या ठिकाणी मला असं वाटतं की बाकी जी माहिती आहे संजयजी तुम्ही द्या की आपल्याला